गावाकडची बातमी. नाशिक जिल्ह्यात देखील जलजीवन मिशनची कामं पूर्ण झाल्याचं दाखवलं. बिलं काढली गेली, मात्र प्रत्यक्षामध्ये जागेवरती कामं झालेली नाहीये. त्यामुळे जी सरकारचं पर्टिक्युलर असं जर कुठे असेल केस वाईज जर आपण सूचना केली तर मला वाटतं की विभागाच्या मंत्री महोदयांना आपण त्या संदर्भातलं माहिती देऊन चौकशी करायला लावू. दादा, आपण निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढणार असं म्हणतायत. उदय सामंत वारंवार राज ठाकरेंची भेट घेत आहेत. दुसरीकडे अमित ठाकरे पंतप्रधानांना पत्र लिहितात की ज्या आता तिरंगा रॅली तुमची म्हणा किंवा भाजपची, या तिरंगा रॅली काढू नका. आपला अजून विजय हा पूर्णपणे झाला नाही किंवा युद्ध पूर्णपणे संपलेलं नसताना अशा तिरंगा रॅली काढतात, आक्षेप घेतलेला आहे. तिरंगा रॅलीचा जिथपर्यंत विषय आहे, आपण बघितलं असेल की आपल्या काश्मीरमध्ये जे काही भारतीय पर्यटक होते आणि अतिरेक्यांनी त्यांना जाणीवपूर्वक ते हिंदू आहेत का याचं खातरजमा करून त्यांचा निर्गुण खून केला, त्यांची हत्या केली. आणि याला प्रतिक्रिया म्हणून आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाच्या सैन्याने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात धडा शिकवला. अनेक अतिरेकी ठार मारले गेले, अनेक अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले. आणि अजूनही आपल्याला दररोज वेगवेगळी माहिती आपल्याच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मिळते आहे की आपल्या सैन्य दलाने किती मोठ्या प्रमाणात शौर्य त्या ठिकाणी गाजवलेलं आहे. आपल्या देशाची आधुनिक यंत्रसामुग्री की जी जगाला पण माहीत नव्हती, आता उलट अनेक जगातले अनेक देश आपल्या देशाकडे त्या यंत्राची मागणी नोंदवत आहेत. मला वाटतं की ही आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्या सैनिकांच्या प्रती आदर व्यक्त करत आपण या तिरंगा यात्रा काढतो, तर याच्यामुळे कोणाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. तिरंगा रॅलीचा जिथपर्यंत विषय आहे, आपण बघितलं असेल की आपल्या काश्मीरमध्ये जे काही भारतीय पर्यटक होते आणि अतिरेक्यांनी त्यांना जाणीवपूर्वक ते हिंदू आहेत का याचं खातरजमा करून त्यांचा निर्गुण खून केला, त्यांची हत्या केली. आणि याला प्रतिक्रिया म्हणून आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाच्या सैन्याने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात धडा शिकवला. अनेक अतिरेकी ठार मारले गेले, अनेक अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले. आणि अजूनही आपल्याला दररोज वेगवेगळी माहिती आपल्याच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मिळते आहे की आपल्या सैन्य दलाने किती मोठ्या प्रमाणात शौर्य त्या ठिकाणी गाजवलेलं आहे.